झाल्यापासून बरेच म्हणजे भरपूर लोकांनी माल घेऊन गेले प्रदर्शनात भरपूर लोकांची उपस्थिती आहे आणि ज्योतिर्मयच्या सर्व संचालक टीमचे जे आयोजित करतात पाटील मॅडम आणि जी बाकीची सर्व मंडळी आहे ते सर्वांचे खूप खूप आभार तेच बघायला साखरेची
व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र यांचा सत्कार संस्थेच्या वतीने होत आहे. धन्यवाद. ज्योतिर्मय महोत्सव 2023 सर्व मान्यवर या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले आहेत. त्यांनी अवश्य त्या ठिकाणी सर्वांना मी विनंती करतो की त्या ठिकाणी जाऊन खरेदी करावी. बचत गट स्टॉल नंबर 23 मध्ये ठेवलेला आहे. सर्वांना विनंती. सौ सुनीता यशवंत पाटणे, 25 वर्ष सामाजिक क्षेत्रात काम, 4 सामानाचे काम 3 शाळांच्या माध्यमातून चालवतात. मुख्याध्यापिका आहेत. केंद्रीय दिशा समिती या विषयावरती जी API अनिता मेनकर मॅडम करतात. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार. तसेच आपल्या सर्वांना परिचित आहे की अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष माननीय नरेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जे आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठ्यांसाठी जी कर्जाची योजना सुरू आहे, तर त्या कर्जाची योजना जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचावी, तरुण वर्गांनी त्याचा लाभ घ्यावा, महिलांनी लाभ घ्यावा. त्यात अनेक प्रकारच्या ज्या काही योजना आहेत त्याची माहिती देण्यासाठी आपल्याला उपस्थित असलेले आपले जिल्हा व्यवस्थापक माननीय मयूरजी घोरपडे आहेत. तसेच सामाजिक व न्याय हे जे खातं आहे आपले उभाळे साहेब आहेत सहाय्यक आयुक्त म्हणून आपल्याकडं, तर त्यांचे प्रतिनिधी माननीय गोरकर साहेब इथं आलेले आहेत. तसेच आज आपल्याला महिलांना थोडं मार्गदर्शन करण्यासाठी म्हणून आपल्या सातारा तालुक्याच्या API माननीय आरतीजी मेनकर मॅडम, खरं तर पोलीस स्टेशनला महिलांचा संपर्क सारखा येत असतो आणि एखादी महिला जर का तिथं असेल तर तिच्या शंकांचं निरसन चांगल्या प्रकारे केलं जाईल, अशा या आरती मेनकर साहेब आपल्याला इथं गेस्ट म्हणून लाभलेले आहेत. विषय एकच आहे की दरवर्षी आपण ज्योतिर्मय महोत्सवामध्ये उद्योजिका महिलांना आणि कर्तबगार महिलांना पुरस्कार देत असतो, जेणेकरून त्यांना उत्तरोत्तर त्यांना चांगलं एक मार्गदर्शन मिळावं, त्यांना एक त्यांच्यामध्ये उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देण्यासाठी किंवा त्यांचे एक कौतुक करण्यासाठी म्हणून ज्योतिर्मय फाउंडेशन नेहमीच कौतुक करण्यासाठी पुरस्कार आयोजित करत असते. अशात आपल्याला ह्या महोत्सवामध्ये बचत गटातील महिला असतील, काही सामाजिक संस्थांमध्ये काम करणाऱ्या महिला असतील, अशा महिला आपल्याला लाभलेल्या आहेत. जास्त वेळ काय घेणार नाही, पण मला एवढंच सांगायचं आहे की ज्योतिर्मय फाउंडेशन संस्था ही गेले 10 वर्ष झालं महिलांसाठी काम करते आणि याच अनुषंगानं आज आपल्या ह्या महोत्सवामध्ये कौशल्य विकास रोजगार प्रशिक्षणाचे आपल्याला माहिती आहे की तिथं आपल्याला एक स्टॉल लावलेला आहे जेणेकरून या युवा वर्गाला त्याची माहिती मिळावी, अनेक कोर्सेस हे मोफत त्यांना मिळावे आणि त्यांना नोकरीची आणि व्यवसायाची संधी मिळावी, याच अनुषंगाने इथं आपण त्याचा स्टॉल लावलेला आहे. तसेच अण्णासाहेब पाटील महामंडळाचाही स्टॉल लावलेला आहे. सामाजिक न्याय विभागाचाही आपण तिथं स्टॉल लावलेला आहे. त्या सर्वांनी त्याचा फायदा घ्यावा आणि आपण म्हणतो की आपल्याला नोकरी नाही, रोजगार नाही, पण ज्या काही ज्योतिर्मय फाउंडेशनचा उद्देश एकच आहे की जास्तीत जास्त युवकांना रोजगार मिळावा, त्यांना नोकरी मिळावी, ही संधी मिळवण्यासाठी हे स्टॉलचं नियोजन केलेलं आहे. आपल्याला खरं तर आजचे हे पाहुणे म्हणून लाभलेले आहेत ते आपले सुनीलजी पवार साहेब, ते आपल्याला चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन करतील. कारण आपल्याला व्यवसायासाठी मिळणाऱ्या संधी अनेक असतात, पण आपण मार्ग शोधत नाही. हे मार्ग शोधण्यासाठीच हे तिन्ही स्टॉल आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्यांनी जरूर सर्वांनी भेट द्या आणि ह्या तिन्ही मंडळाचा तुम्ही चांगल्या प्रकारे उपयोग करून घ्या. तेवढंच मी सांगू इच्छिते. ज्योतिर्मय फाउंडेशन नवीन काहीतरी व्यावसायिक मार्गदर्शन असेल
किंवा काहीतरी नवीन शिकण्याची संधी युवकांना देण्याचा, महिलांना देण्याचा प्रयत्न करत असते. त्यातूनच हा एक केलेला प्रयत्न आहे. त्या प्रयत्नासाठी आपल्या सर्वांनी त्या स्टॉलला व्हिजिट करा, एवढंच आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगू इच्छिते. तसंच तुम्ही सर्वांनी ह्या ज्योतिर्मय महोत्सवाचा आनंद घेतलेला आहे. वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल इथे उपलब्ध झालेले आहेत. त्यामध्ये कंझ्युमर असेल किंवा महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तू असतील किंवा फूड स्टॉल असेल, जेणेकरून आपल्याला घरचं खायला मिळण्यासाठी चांगल्या प्रकारचे पदार्थ आपल्याला इथे उपलब्ध करून दिलेले आहेत. अशा पद्धतीचं नियोजन नवीन नवीन काहीतरी आणण्याचा प्रयत्न ज्योतिर्मय महोत्सवामध्ये केला जातो. सातारकर नुसते सातारकरच नाही तर सातारा जिल्ह्यातील इतर जिल्ह्यातीलही लोक आपल्या या ज्योतिर्मय महोत्सवाला भेट देतात आणि त्याचा लाभ घेतात. आपण मला असं वाटतं की या ज्या स्टॉल मांडलेले आहेत त्याच्यामध्ये जे वस्तू ठेवलेल्या आहेत त्या वस्तू सुद्धा त्याची प्रोडक्शन कास्ट ही इतर याच्या दुकानापेक्षा सुद्धा कमी आकारली गेलेली आहे. जे आपल्याला ऑनलाईन पद्धतीने आपण मागवतो त्या वस्तू आपल्याला ह्या स्टॉलवर उपलब्ध होत आहेत. अशा नवीन नवीन प्रकारच्या वस्तू उपलब्ध आपल्यासाठी करून देण्यासाठी ज्योतिर्मय महोत्सवाचं आणि महिलांना त्यांच्या उत्पादनास बाजारपेठ मिळवून देण्यासाठी ह्या ज्योतिर्मय महोत्सवाचं नियोजन केलेलं आहे. तरी सर्व सातारकर जिल्ह्यातील लोकांनी त्याचा लाभ घ्यावा एवढीच मी आजच्या या ज्योतिर्मय महोत्सवाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगू इच्छिते. आपल्याला मार्गदर्शन हे तिन्ही ज्या व्यक्ती आहेत त्या आपल्याला चांगलं मार्गदर्शन करणार आहेत. त्याचा लाभही आपण सगळ्या युवकांनी, महिलांनी घ्यावा हे आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगू इच्छिते. तुम्ही 15 लाखापर्यंत कर्ज करू शकता. एखादा व्यावसायिक जर मोठा व्यवसाय करायचा असेल तर आपली 2 नंबरची जी योजना आहे गट कर्ज व्याज परतावा योजना, या योजनेत आपल्याला 10 लाखापासून 50 लाखापर्यंत कर्ज बँकेमार्फत मिळत आहेत आणि त्याचं व्याज हे महामंडळ आपल्याला रिफंड करणार आहे. अत्यंत चांगली योजना शासनाने आपल्याला तयार करून दिलेली आहे. ॲक्च्युली 1980 साली या महामंडळाची स्थापना झाली. त्यानंतर काही कारणास्तव हे महामंडळ मृतावस्थेत होतं, परंतु 2017 मध्ये जेव्हा BJP सरकार आलं तेव्हा फडणवीस साहेबांनी या महामंडळाची पुनरावृत्ती केली. या योजनेसाठी 500 कोटीचा फंड या सरकारने आपल्याला दिला आणि त्या दिवशीपासून 21 नोव्हेंबर 2021 पासून 2017 पासून ही योजना चालू झाली. सर्वप्रथम ही सगळ्यात पहिली ऑनलाईन योजना महामंडळाने दिली. आजपर्यंत ज्या योजना आपण बघितल्या आहेत त्या पूर्ण कर्ज वाटप म्हणजे परतफेड झाल्यावर त्याची सबसिडी आपल्याला मिळायची, परंतु ही एकमेव योजना अशी आहे की दर महिन्याला तुम्ही व्याज मागणी करायची आहे आणि दर महिन्याला तुम्हाला व्याज परतावा मिळणार आहे. अशी अत्यंत चांगली योजना आपल्याला सरकारने दिलेली आहे. जवळजवळ साताऱ्यात 10,000 लोकांनी ऑनलाईन फॉर्म सबमिट केलेले आहेत. त्यातील 5,500 लोकांना व्याज परतावा मिळत आहे. त्यांना बँकेने कर्ज वाटप देखील केले आहे. 550 कोटीचं कर्ज वाटप या बँकांमार्फत सातारा जिल्ह्यात झाले आहे आणि महामंडळाने 37 कोटीचा व्याज परतावा या महामंडळाने सातारा जिल्ह्यातील लाभार्थ्यांना दिलेला आहे. तर मी सगळ्यांना विनंती करतो की आपला स्टॉल हा स्टेजच्या शेजारीच 2 नंबरचा स्टॉल आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचा. सगळ्यांनी अवश्य तिथं भेट द्या. आपलं ऑफिस आहे बॉम्बे रेस्टॉरंट, आंबेडकर भवन, सामाजिक न्याय विभाग, सातारा येथे. तर सर्व बचत गट महिला असतील किंवा इथं सगळे फूड स्टॉलचे हे व्यावसायिक असतील त्यांना मी विनंती करतो की या योजनेचा जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा. नियोजन होतं हे जेव्हा मी पहिल्यांदा पाहिलं होतं तेव्हा मला खरंच अभिमान वाटला होता, सातारकरांचा अभिमान वाटला होता. सातारकरांचा यासाठी सांगेन, अजूनही सांगेन, मी डिपार्टमेंटमध्ये आहे, तुम्हाला इथं कुठेही पोलीस दिसले नाहीत. मी स्टेजवर येते सोडून द्या, परंतु बाहेर कुठेही तुम्हाला पोलीस दिसले नाही, कारण इतकं सुनियोजित नियोजन हे साताऱ्यातच होऊ शकतं. इथं आम्हाला गरज नाहीये कुणा डिपार्टमेंट माणसाची की आमच्या पाठीशी उभं राहावं. तरी देखील डिपार्टमेंट तुमच्या पाठीशी आहे, तुमच्या संरक्षणासाठी आहे. आणि कधी महिला बाहेर पडले, जिच्या हाती पाण्याची दोरी ती जगाला उद्धारी, पण आज काळाची गरज आहे तिच्या हाती आर्थिक सत्ता ती घराला उद्धारी. कोविड काळामध्ये तुम्ही देखील पाहिलेलं आहे की घर ऍक्च्युली महिलांनी चालवलेलं आहे. म्हणजे तिची जी काही जमापुंजी होती ती तिनं खर्च केली आणि आपलं कोविड काळामध्ये जिचा नवऱ्याचा जॉब गेला होता, घरी बसून होता, अशा महिलांनी स्वतः पुढे येऊन आपला संसार तारला. आणि हेच मला इथं दिसतंय, महिलांची तुडुंब गर्दी, महिलांनी
महिलांचे स्टॉल आणि महिलांचे सन्मान, म्हणजे इथं कुठंही महिला वर्ग मागं नाहीये आणि महिलांना तुम्ही कमी लेखू शकत नाही. हेच ज्योतिर्मय फाउंडेशन आणि ज्योतिर्मय फाउंडेशनचा उद्देश मला इथं दिसून येतोय आणि महिलांना पुढे घेऊन जाताना ज्योतिर्मय फाउंडेशन दिसत आहे. आज इथं सर्वांना जो काही पुरस्कार मिळालेला आहे त्यांचं प्रथमतः मी अभिनंदन करते. आणि मॅडमच्या या कार्याला खरं तर मी शुभेच्छा देण्या इतकी मोठी नाहीये, परंतु त्यांनी हे कार्य प्रत्येक जिल्ह्यामध्ये न्यावं, प्रत्येक जिल्ह्यामधील महिला बचत गटांना असंच त्यांनी पुढे घेऊन जावं आणि त्यांची हे कार्य खूप मोठ्या प्रमाणात व्हावं यासाठी मी ईश्वरचरणी प्रार्थना पण करते आणि शुभेच्छा पण देते. थँक्यू व्हेरी मच.